धावडा येथे गोठ्याला आग लागून 4 जनावरे ठार, ऊसही जळून खाक. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील दुर्दैवी घटना. एक जनावर गंभीर जखमी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा येथे शेतातील गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत 4 जनावरे दगावली तर एक जनावर गंभीर जखमी आहे. या आगीत शेजारील 1 एकर ऊस शेतीही जळून खाक झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार धावडा येथील तुकाराम शिवाजी देवकर यांच्या गट क्रमांक 805 मधील गोठ्याला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण गोठ्याला वेढा घातला. गोठ्या शेजारील बाळाराम बोरमडे यांच्या शेतातील सुमारे 1 एकर ऊस शेती ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे लक्षात येता शेजारील शेतकरी व ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. विद्युत पंपाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत गोठ्यातील जनावरे वाचवता आली नाहीत. या दुर्घटनेत 2 म्हशी, 1 गाय आणि 1 बैलाचा होरपळून मृत्यू झालाय, तर 1 वासरू जखमी झाले. तसेच गोठ्यातील कुट्टी, भुसा आणि साठवलेले खाद्यासहित पूर्णतः जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच महसूल अधिकारी किशोर राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या दुर्घटनेत मोठे नुकसान झाल्याने शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना. अमोल तुकाराम देवकर, गावडा. काय नुकसान झालं तुमचं? नुकसान 2 म्हशी, 1 गाय, 1 बैल. त्याच्यानंतर भूत जळालं पूर्ण. 30-40 सारल्या भूत होतं. पत्राचं शेड, पत्र. पंचनामाला कोण आला? तलाठी साहेब होते, पंचनाम्याचे पोलीस पाटील होते. त्याच्यामुळे आग लागली ते समजलंच नाही काय मुळे लागली, तर कोणीच नव्हतं इथं. तरी नुकसान किती झालं तुमचं? नुकसान तरी 7-8 लाख रुपयाचं आहे. शासनचं काय मागणी नाही? मागणी काय आता थोडीफार तरतूद व्हायला पाहिजे. शासनाकडून मदत व्हायला पाहिजे थोडीफार. किती जनावर तुमच्याकडे? जनावर आता भरपूर आहे, पण ते वाचले त्याच्यामध्ये. गणेश किटोबा बोरमाळे. ऊस जळाला 1.5 एकर. काय का नंबर काय? 804. पंचनामा झाला नाही. तरी नुकसान किती झालं? नुकसान 9-10 टन ऊस आहे. ते 10 टनाच्या वर ऊस. ते नुकसान 2 लाखाचं होईल. ते 2 ते 2.25 लाख.